शक्ती संघ विशुंबे टीमने आणि निर्णय घेतलाय तो प्रथम क्षेत्ररक्षणाचा. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. जशी सामन्याला सुरुवात होईल या पण आवाज ऐकूयात मनोजी पाटील सरांचा. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. 36 चेंडू आणि 51 धावांची गरज आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग. जय माता दी दिकोडे संघाने बनवल्यात 50, बनवायचे 51. पहिलाच बॉल हुक केलाय, मागे क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. पाहूया, एक धाव कंप्लीट झालेली आहे. 1 फॉर द ओव्हरची सूचना. पहिल्याच बॉलवर बाउन्सरवर भरोसा ठेवला होता गोलंदाज प्रथमेश म्हात्रे यांनी आणि त्यामुळे तो एका षटकातला बाउन्सरचा खोटा तर त्यांचा संपलेला आहे. पण पाहूया पुढच्या 5 बॉलवर इकॉनॉमिकल राहणं गरजेचं आहे. प्रत्येक गोलंदाज वासिक शेख तुम्हाला स्ट्रायकरसाठी पाहायला मिळत आहेत. खूप चांगली संकल्पना. गोलंदाजांना ऍडव्हान्टेज मिळावं म्हणून 2 बाउन्सरची तरतूद या स्पर्धेनिमित्त आहे. त्यातला पहिला बाउन्सर तर हाताळलेला आहे गोलंदाज प्रथमेश म्हात्रे यांनी. उंची 6.5 फूट वासिकची आणि एक आयडियल स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांना ओळखलं जातं. हमराज मृत्युंजय पुणे या संघातून व्यावसायिक क्रिकेट ते खेळतात आणि सातत्यानं उच्च शिक्षित असतानाही, खूप चांगल्या नोकरीवर असतानाही क्रिकेटसाठी वासिक वेळ देतात. बघा, इझिली एफर्टलेस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सुरुवात झाली वासिक शेखच्या. अधिकृत निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय माता दी दिघोडे आणि वीर मराठा जोहे पेण या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातली पहिली लढत खेळवली जाते. जय माता दी दिघोडे संघाने 50 बनवल्या, पण 5 षटकात 29 होत्या. तर शेवटच्या षटकामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. ऑन फील्ड डिसिजन, कारण वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे ते कव्हर नाही झालं. त्यामुळे आता ऑन फील्ड डिसिजन आपण मान्य करूया. धावसंख्या झाली 13 विदाउट लॉस 13. वासिकला बाउन्सर टाकायचा तर त्यासाठी सुद्धा गोलंदाजाकडे तो अभ्यास असायला हवा. यावेळेस नियंत्रण चुकलं. खूप जास्त उंचीचा बाउन्सर. बघा, वासिकची उंची तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचमुळे त्या उंचीला मॅच करताना बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता प्रथमेश म्हात्रेचा, पण तो प्रयत्न गडबडलेला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पोहोचते आता 8 वर. 8 रन्स विदाउट लॉस. जास्त फुटवर नव्हता हा स्ट्रोक खेळताना. ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा लाईन अँड लेंथवर आता कंट्रोल चांगलं पाहायला मिळते. कॉर्नर ऑफ द क्रीज आणि हलकासा टप्पा पडला, बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. बॅटची रुबीकडे घेऊन बॉल मागे विकेट किपरच्या दिशेनं. जितके जास्त डॉट बॉल तितके डॉट बॉल हाताळावे लागतील प्रथमेश म्हात्रे. फलंदाजी करताना तितका चांगला खेळ प्रथमेशचा नाही पाहायला मिळाला. पण आता लीड बॉलर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. बॅटची एज बॉल पोचेल स्क्वेअर लेगला. सिंगल होते कंप्लीट. जास्त घाई दोन्ही फलंदाज करत नाहीये. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे एक सोपं आव्हान आहे. ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. वासिक शेख, किरण पवार प्रत्येकाची एक ख्याती आहे. 106 म्हणजेच व्हायरल बॅटर म्हणून किरण पवार यांची ख्याती आहे आणि पॉवरफुल पवार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. रायगड प्रीमियर लीगमध्ये सर्वात पहिली 4 व्हीलर त्यांच्या कारकिर्दीतली आणि तोच आदर्श आता कित्येक नवोदित खेळाडू किरणला मानतात की एक खूप चांगला प्रतिभावंत उजव्या हाताचा ओपनर बॅटर म्हणून किरण पवार यांच्याकडे पाहिलं जाते. खरं तर आता हे दोन्ही ओपनर बॅटर आहेत आपापल्या व्यावसायिक संघातले आणि म्हणूनच थोडीशी बाजू भक्कम आहे वीर मराठा जोहे पेणची. पण जय माता दी दिघोडे एक स्ट्रॉंग बॉलिंग युनिट घेऊन खेळते आणि त्यांना ते करावंच लागेल. लीगचा पहिला सामना जिंकलो म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकलेलो असतो त्या दिवसाची. त्याचमुळे पहिला सामना जिंकणं हे खूप महत्त्वाचं राहतं. आज एकूण 4 संघ खेळतील. जय माता दी दिघोडे, वीर मराठा जोहे पेण, आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे आणि श्री केदारनाथ 11 तळेखार मुरुड असे 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. काल फ्रेंडशिप डे होता. काल तर दीपू माळी धमाकेदार खेळला आणि हायेस्ट टोटल सुद्धा कालच्या दिवसात पाहायला मिळाली. केतन म्हात्रे यांची 2 अर्धशतकं तुम्ही पाहिली. भावेश नाईक यांचं अर्धशतक पाहिलं. म्हणजेच काल अर्धशतकांचा दिवस होता. आणि परवाच्या दिवशी सुमित ढेकळे यांनी सुपर ओव्हरला 18 चेस केला. फेअर डिलिव्हरी. चला पुन्हा एकदा रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं 24 लाईव्ह इव्हेंट्स. रायगड प्रीमियर लीग, मग ती टेनिस बॉलची असू द्या
किंवा रबर बॉलची असू द्या, अधिकृत ब्रॉडकास्टिंग जी आहे ती 24 लाईव्ह इव्हेंट्सवरच केली जाते. आणि का अपडेट्स बघा, व्यवस्थित त्यांनी एक रेघ आखली आणि त्या रेघेमुळे बॉल लेग स्टंपच्या बाजूने गेलाय की स्टंपवरून गेलाय ते तंतोतंत पाहायला मिळते. विवेक पाटील, फॅन्टॅस्टिक जॉब. आणि हे नवनवीन उपक्रम तुम्ही राबवले पाहिजे. रिझल्ट काही असू द्या, तुम्हाला त्या नवीन गोष्टी आणाव्याच लागतील. आणि कदाचित तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून दुसरा कोणीतरी आपल्या आयोजनामध्ये त्या गोष्टीचा फायदा उचलू शकतो. आयोजकांचं थोडं टेन्शन कमी होऊ शकतं, पंचांचं काम सोपं होऊ शकतं. त्यासाठी ब्रॉडकास्टिंग टॉप लेवलची असली पाहिजे. 24 लाईव्ह इव्हेंट्स. स्कोअर थांबलाय पण टॉप लेवलची बॉलिंग पाहायला मिळते. कारण 51चा पाठलाग करण्यासाठी वासिक शेख यांना पहिल्या षटकात थांबवलं होतं, पण किती वेळापर्यंत थांबवाल. बॉल स्पिअर सीमारेषा पार, सिक्सर. रबर बॉल स्पेशलिस्ट वासिक शेख. बघा ना, तो बाउन्सर खरं तर खेळण्यायोग्य नव्हता, पण त्यांनी ऍडजस्ट केला. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. अगदी चेहऱ्यावर येणारा तो चेंडू होता आणि त्याला लिहिलं या एफर्टलेस स्क्वेअर लेगला खेळला आणि 6 धावा वसूल केल्या. 6 धावा जोडून स्कोअर झालेला आहे 15. 51चं टार्गेट, त्यापैकी 15 झालेले आहेत. अजूनही मोठा पल्ला पार करायचा आहे. गोलंदाजांना ते मनोबल राखून गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही लेफ्ट हँडेड बॉलर्सच यूज झालेत. प्रथमेश म्हात्रे आणि सोहेल धार पवार यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. 3 चेंडूत सोहेलने 6 धावा खर्च केले. 27 चेंडू 36ची गरज. संधी आहे पण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल किरणचा आणि तो वासिकने स्वीकारलाय. चांगलीच ऍडजस्टमेंट या दोन्ही फलंदाजांची धाव घेताना पाहायला मिळालेली आहे. 2 मिळते, 2ची होते वाढ. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहिजे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. बॅटची लिडिंग एज, बॉल हवे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचमुळे 2 धावांचा कॉल लीलया पूर्ण केलेला आहे. वासिक आणि किरण या दोघांनी चांगली पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी धावसंख्या 17-17 विदाउट लॉस. गोलंदाज विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाज इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या डावात तुम्ही जे काय केलंय त्यावर ठरवलं जातं की तुम्हाला दुसऱ्या डावात काय करायचंय. बघा, ग्लाइड केलंय बॉलला 360 डिग्री. कधी आडवे तिडवे तो स्ट्रोक खेळत नाही. वासिकला माहिती आहे की त्या खेळपट्टीचा अंदाज कसा घ्यायचा आहे, बाउन्सचा अंदाज कसा घ्यायचा आहे. कॉन्क्रीटची विकेट आहे, टणक विकेट आहे, त्यावर कशा पद्धतीने बॉडी ऍडजस्टमेंट करायची आहे. किरणला तितका मौका नाही मिळाला आतापर्यंत. 2 चेंडू त्यांनी फिक्स केले. फक्त एकच धाव त्याच्या खात्यावर स्कोर झालेला आहे. वीर मराठा झोये पेण या संघाचा 18 विदाउट लॉस जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. पावसाळी क्रिकेट खरं तर रायगडमध्ये ती भव्यता आणि लोकप्रियता कुठल्याही स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. त्यातल्या त्यात 32 संघ, रेग्युलर फॉर्मॅट असू द्या किंवा रबर बॉल फॉर्मॅट असू द्या, 32 संघ खेळतात आणि 32 संघांमध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंची विभागणी होते. असं नाही की एका संघात 3 किंवा 4 चांगले खेळाडू असतात. 11च्या 11 चांगले खेळाडू तुम्हाला 32 संघात रायगड प्रीमियर लीग मध्येच पाहायला मिळतील. किरणसाठी सोहेल. आता वासिक सोबत किरण सुद्धा ऍक्टिव्ह झालाय आणि किरणला हा चौकार मिळालाय. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार, 4 धावा. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा, अर्थात स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत, तसेच सिद्धिविनायक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या वतीने को स्पॉन्सर्ड आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित रायगड प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आहे. 15 तालुके, 32 संघ, 1 आयकॉन, 6 बाईक आणि 6 सायकल. भव्यता आणि लोकप्रियतेसोबतच बक्षिसांची रेलचेल. म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये कांचनजी मला असं वाटतं ना, इतकं भव्य बक्षीस कोणत्या स्पर्धेत असेल महाराष्ट्रामध्ये, आणि ते रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाची बाब, सर्व खेळाडू एकत्र आलेत आणि जेव्हा खेळाडू एकत्र येतात, वेगवेगळ्या स्पर्धांचा अनुभव घेतात, वेगवेगळ्या राज्यात जाऊन खेळतात, तो अनुभव एकत्रित करताना रायगडमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. उलट पक्षी मी असं म्हणेन की रायगडचं आदर्श घेऊन
विविध स्पर्धा तुम्हाला विविध राज्यात पाहायला मिळतात. 32 संघांची ही लीग आहे. यातच सर्व काही लपलेलं आहे की क्रिकेट किती मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. रायगडमध्ये हलक्याने बॉलला चिप केला, क्षेत्ररक्षक षटकावरचा बॉलला चेस करतोय, सिंगल कंप्लीट केली, सेकंडचा कॉल दिला जाईल का, क्षेत्ररक्षण गॅदर करतात, चुकला, धडपडला, सरकला, तोपर्यंत 2 धावांचा कॉल सहज पूर्ण केलेला आहे. पावसाळी क्रिकेट जितकं फलंदाजी करताना कठीण आहे, गोलंदाजी करताना कठीण आहे, तितकंच क्षेत्ररक्षण करताना सुद्धा कठीण आहे. त्याचाच तुम्हाला प्रत्यय मैदानात पाहायला मिळाला. आपण सेफ आहोत कांचनजी, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सेफ आहोत. मैदानाच्या आतमध्ये धडपड चालू आहे खेळाडूंची ही स्पर्धा जिंकण्यासाठी. धावसंख्या 24. पुन्हा एकदा लीलया, जबरदस्त फटकेबाजी, सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलाय वासिक शेखचं. काय इझिली खेळतो, बघताना वाटतं की तो आरामात या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतोय. तसेच स्ट्रोक त्याच्या वतीनं. पुन्हा एकदा पण यावेळेस एलिव्हेशन नव्हतं, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल भन्नाट वेगानं मिड विकेट सीमारेषा पार. हा डाव फक्त वासिक शेखचाच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. चौकार. धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी आता 17ची गरज आहे. वेगानं धावफलकाचा पाठलाग केला जातोय वासिक शो, कारण वासिकने जास्तीत जास्त चेंडू फेस केले. त्या डावातले 3 षटकार आणि 1 चौकार, सिंगल डबल, म्हणजे सर्व काही त्यांच्या खात्यात आहेत. 12 चेंडूत 28 धावांवर वासिक शेख खेळत आहेत. आणि बघा ना, धीरगंभीर मुद्रेमध्ये त्यांना माहिती आहे की त्यांचं काम काय आहे, कॅप्टन त्याला कोणतं काम दिले आणि ते काम कसं पार करायचंय त्यावर तो जास्तीत जास्त लक्ष देतोय. 34 विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 21 चेंडू 17. पुन्हा एकदा बॅकफुटला बॅलन्स करून हाफ ट्रॅकर बॉलवर पुल करून बॉलला स्क्वेअर लेगला पाठवलेला आहे. आता किरण थोडासा साईडलाईन झालाय, पण किरणला माहिती आहे की आपण चांगलं खेळण्यापेक्षा आपला संघ जिंकेल कसा त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. कधी कधी साईड ॲक्टर सुद्धा भाव खाऊन जातो, पण किरण हा लीड ॲक्टर आहे या क्रिकेटच्या खेळाचा, रबर बॉल क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि ते का उलटा खेळलाय, पण क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. फ्री होम डिलिव्हरी. किरण पवारचा खेळ संपला. गेट डाऊन. क्रिकेट या खेळामध्ये ट्रेंडिंगला चाललेलं गाणं म्हणजेच रायगड प्रीमियर लीग. म्हणजे ते गाणं ऐकूनच जो खेळाडू निराश आहे त्या खेळाडूला सुद्धा ऊर्जा मिळेल असं गाणं रायगड प्रीमियर लीगचं तुम्हाला ऐकायला मिळालं. नवीन फलंदाज पोहोचतायत मयूर वाघमारे. आता देवद एक्सप्रेस या खेळपट्टीवर कशी धावते पाहूया. कुपन्स अवेलेबल आहेत. 50 रुपयाच्या कुपन्समध्ये. वाह, काय इम्प्रोव्हायझेशन आहे. एफर्टलेस बॅटिंग, एफर्टलेस स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर खातं खोलतोय चौकाराने मयूर वाघमारे. स्ट्रोक कव्हर केलाय. जर तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्सवर पाहिला, काय ग्लान्स खेळला. बॉलचा अंदाज घेऊन बॉलला येऊ दिला आणि फक्त बॉलला एक डेलिकेट टच दिला आणि मयूर वाघमारे तो चौकार वसूल केलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. विजयाच्या उंबरठ्यावर आहे वीर मराठा जो हे पेण. 39 धावा, 1 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघा, 50 रुपयांच्या कुपनमध्ये बाईक जिंकण्याची संधी आहे. कांचनजी, आता मी 10 कुपन्स घेतो आणि जाताना घरी बाईकने जातो. चला, 50 रुपयाच्या कुपन्समध्ये तुम्हाला बाईक जिंकण्याची संधी आहे. मला असं वाटतं बाईकचं मूल्य जवळपास 90,000 ते लाखापर्यंत असू शकते ऑन रोड. आणि बघा, हे व्यासपीठ खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी स्पर्धा. विशाल जितेकर,
आणि सर्व टीम या ठिकाणी तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळते. आकाश टारेकर आहे, सुमित धोंगडे आहे, सर्व आमची मित्रमंडळी. खरं तर जेव्हा आपण खेळाडू होतो, जे आपल्याला मिळालं नाही ते आजच्या पिढीला मिळायला हवं, म्हणून विशाल जितेकर यांचं चांगलंच काम राहिलेलं आहे. नेहमीप्रमाणे या अगोदर तुम्ही कुणाल तारेकर यांना फ्रेममध्ये पाहिलं. वाईट बॉलने सुरुवात होते या षटकाची. एक्स्ट्रा रन, थोडंसं आव्हान सोपं झालंय, थोडं म्हणण्यापेक्षा मी जास्तच सोपं झालंय टीम वीर मराठा जोहे पेणसाठी. सुरुवातच थोडीशी गडबडली फलंदाजी करताना. या मैदानावर खेळत असताना 60 ते 70 धावा बनल्याच पाहिजे. रबर बॉल क्रिकेट आहे आणि इझिली स्ट्रोक खेळले जात आहेत वसिककडून. हलक्या त्याने बॉलला फक्त ग्लाइड केलं. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटला, डीपमधून पुढे येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावर. 41 झालेत, माफ करा, 41. लॉस ऑफ 1 जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 17 चेंडू 10 धावा. चला पुढचे दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती संघ विचुंबे आणि श्री केदारनाथ 11 तळेखार मुरुड. मयूर सुद्धा आता सुरू झाला. लवकरात लवकर सामना संपवायचा इरादा आहे. हातात घेतला कायदा आणि होतोय 4 धावांचा फायदा. चौकार. बॉलिंग प्रयोग आलेत मानस लाले आणि मानस लाले यांनी सुरुवात अवांतर धावेने केली. सिंगल आला, चौकार आला आणि आता लवकरात लवकर सामना जिंकायचा इरादा मयूर वाघमारेचा वीर मराठा झोये. फुल लेंथ होता, कनेक्शन व्यवस्थित नाही बनलं. बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत चालत चालत एकदा कंप्लीट केली मयूर आणि वासिक यांनी. वासिक खेळतात 30 वर, मयूर खेळतात 9 वर आणि वीर मराठा झोये पेण 46 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 5 धावांची. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 5 धावा. वासिक शेख काय स्टार्ट केलंय वासिकने या डावाला आणि मिडल ओव्हरचा सुद्धा तितकाच चांगला खेळ त्यांनी दिला. प्रत्येक षटकामध्ये कन्सिस्टंट आणि फुल लेंथ यॉर्कर बॅकलिपला खाली घेऊन सन्माननीला बॉलला खेळलं. मिड ऑफला मिळते ती 1 धाव. वासिकला आता संघाचा विजय दृष्टी क्षेपात दिसतोय. त्याचमुळे कुठलीच घाई गडबड न करता नाबाद राहण्याचा इरादा त्याचा आहे. 31 वर ते पोहोचलेत. बॉलिंग ट्रॅकवर मानस लाले 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकातला धावसंख्या 47 आणि पंच केलंय. गॅप शोधलाय. बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. फास्ट फॉरवर्ड बॅटिंग मयूर वाघमारेची. चौकार. वीर मराठा जोहे पेण या संघाने चेंडू राखत म्हणजे 2 षटकं राखत हा सामना जिंकलेला आहे. हार्डलक टीम जय माता दी दिघोडे आणखीन एक मोका त्यांना सुद्धा मिळणार आहे. वीर मराठा जोहे पेण या संघाने भव्य विजय प्राप्त केला. निशी कर्णेकर 6 चेंडूत 15 धावा ज्यांनी शेवटच्या षटकाला सांभाळलं. चांगला स्कोर बनवण्यासाठी प्रयत्न दिले. प्रथमेश म्हात्रे 8 चेंडू 12. ओमी केणी जे आयकॉन आहे 13 चेंडूत 11 धावा म्हणजे ओमीचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा खाली होता. बॉलिंग करताना किरण पवार 2 षटकात महागडे 29. वासिक शेख 1 षटक 7 धावा. साहिल गायकर 1 षटक 6 धावा. वीर मराठा जोहेकडून वासिक शेख 31 वर नाबाद. मयूर वाघमारे 13 वर नाबाद. किरण पवार 5. प्रथमेश म्हात्रे 2 षटकात 26 धावा खर्च करताना 1 विकेट. सोहेल धारपवार यांनी 1 षटक हाताळताना 13 धावा खर्च केला आणि मानस लाले यांनी 5 चेंडूत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. वीर मराठा जोहे पेण संघाने 9 विकेटने सामना जिंकला आणि सामना ठरतोय मयूर वाघमारे. 2 षटक 8 धावा म्हणजे इकॉनॉमिकल राहिले त्याचा आपण नक्कीच गृहीत धरतोय. आणि फलंदाजी करताना 4 चेंडू 13. आणि निशी कर्णेकर जे पराभूत संघाचे सर्वोत्तम फलंदाज राहिलेले त्यांना आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. म्हणजे विजेत्या संघाच्या सामनावीराला सुद्धा पुरस्कार आहे आणि पराभूत संघाच्या चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या खेळाडूला पुरस्कार आहेत. ओके, टोटल 7 प्राइज बनवतो मॅचचे आहेत. तर 5 प्राइज जे आहेत ते विजेत्या संघाच्या सामनावीर